आय एम डॉक्टर वेताळ हनुमंत अंकुश. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स रोगात एंडोस्कोपी हे का महत्वाचे आहे आणि कधी पुनरावृत्ती करावी? जर तुम्हाला गड असेल, एक अशी स्थिती ज्यामध्ये तुमच्या पोटाची सामग्री सतत तुमच्या एसोफेगस किंवा खाद्य नलिकेत मागे येते, तर तुमचा डॉक्टर तुम्हाला एक चाचणी सुचवू शकतो ज्याला एंडोस्कोपी म्हणतात. या चाचणी दरम्यान एक पातळ ट्यूब ज्यामध्ये कॅमेरा असतो तुमच्या एसोफेगस आणि पोटा आत पाहण्यासाठी वापरली जाते. हे बॅरेट्स इसोफेगस आणि इसोफेजायटिस यासारख्या स्थितीचा शोध मदत करू शकते, जे दीर्घकालीन आम्ल रिफ्लक्सशी संबंध असतात. जर तुमच्या पहिल्या चाचणीत बॅरेट्स इसोफेगस आढळला, तर ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या अस्तर इसोफेगसच्या अस्तरात बदल होतो. या बाबतीत तुम्हाला दर 2-3 वर्षांनी नियमितपणे एंडोस्कोपी करावी लागेल, जेणेकरून कोणतेही बदल झाले का ते तपासता येईल, जे कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. जर तुमच्या पहिल्या चाचणीत इसोफेजायटिस म्हणजे इसोफेगसची सूज आढळली असेल, तर तुमचा डॉक्टर सूज पूर्णपणे बरी झाली की नाही हे पाहण्यासाठी आणखी एक एंडोस्कोपी करावी लागेल. कधी कधी इसोफेजायटिस बरी झाल्यानंतर बॅरेट्स इसोफेगस विकसित होऊ शकतो. ही स्थिती इसोफेगसच्या भिंतीतील बदल समाविष्ट करते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळे नियमित तपासणीची आवश्यकता असू शकते. दुसरीकडे, जर तुमच्या पहिल्या एंडोस्कोपीत बॅरेट्स इसोफेगस किंवा इसोफेजायटिस आढळले नाही, तर तुम्हाला कदाचित पुन्हा एकदा एंडोस्कोपीची गरज भासणार नाही. जोपर्यंत तुमचे लक्षणं वाईट होत नाहीत किंवा तुम्हाला नवीन लक्षणं जसे की गिळण्यात अडचण किंवा छातीमध्ये जळण्याची वाढ नाही. जर तुम्ही तुमच्या हार्टबर्नचे व्यवस्थापन औषधांनी आणि जीवनशैलीतील बदलाद्वारे, जसे की आरोग्यदायी आहार, वजन कमी करणे आणि ट्रिगर खाद्यपदार्थापासून दूर राहणे, यामुळे चांगले केले आहे, तर तुमच्या खाद्य नलिकेची स्थिती वाईट होत असल्याची शक्यता कमी आहे. तुमच्या डॉक्टरांशी संपर्कात राहणे महत्वाचे आहे, जे तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि लक्षणामध्ये झालेल्या बदलांच्या आधारे तुम्हाला अधिक चाचणी किंवा उपचाराची आवश्यकता आहे का हे सल्ला देऊ शकतात. नियमित तपासणी कोणत्याही संभाव्य समस्यांना लवकर पकडण्यास मदत करू शकते. एंडोस्कोपी दरम्यान तुमचा डॉक्टर तुमच्या खाद्य नलिकेत आम्ल रिफ्लक्समुळे झालेल्या सूज किंवा नुकसानाचे संकेत तपासतील. ते हायडल हारण्यासारख्या इतर समस्याचे देखील परीक्षण करणार आहेत, ज्यामध्ये पोटांचा वरचा भाग डायफ्रामच्या एका उद्घाटनातून बाहेर येतो. जर त्यांना कोणतीही समस्या सापडली, तर ते आम्ल कमी करण्यासाठी आणि तुमच्या खाद्य नलिकेला बरे करण्यासाठी उपचार सुरू करतील. तुम्हाला पुन्हा एकदा एंडोस्कोपी आवश्यकता आहे का हे तुमच्या पहिल्या चाचणीच्या निकालानंतर आणि तुमच्या हार्टबर्नच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. जर तुमची पहिली चाचणी सामान्य असेल आणि तुमचे लक्ष नियंत्रित असतील, तर तुम्हाला नियमितपणे एंडोस्कोपीची आवश्यकता नसावी. तथापि, जर तुमची लक्षणे बदलली किंवा तुम्हाला अधिक चाचणीची आवश्यकता आहे याबद्दल अनिश्चितता असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे नेहमीच चांगले आहे.